महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात मोहम्मदिया चौक परिसरातून पोलिसांनी 560 गोवंशीय चांबळे जप्त केले आहे। महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंश चांबड्यांची साठवणूक कशी आणि कुठून करण्यात आली आहे याचा आश्चर्य व्यक्त केले जात आहे। धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ही कारवाई केलेली आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या अनुसार शिरपूर शहरातील मोहम्मदिया चौक परिसरात सय्यद खाटिक यांच्या घराशेजारी असलेल्या इमारतीची झडती घेण्यात आली। या झडती दरम्यान सदर गोवंश चांबडे हे शहीद यांनीच जमा केल्याची माहिती समोर आली। त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे। तसेच हे 560 गोवंश चांबडे देखील जप्त करण्यात आलेले आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिसांच्या माध्यमातून केली जात आहे। या प्रकरणी धुळे शहरातील 4 अन्य गोडाऊन देखील सील करण्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। अधिक तपासात याबाबत माहिती समोर येईल। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंश चांबडे जप्त होण्याची जिल्ह्यामध्ये ही पहिलीच वेळ आहे। शिरपूर शहरात मोहम्मदिया नगरमध्ये एका बंदिस्त घरामध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे चांबडे ठेवल्याची इन्फॉर्मेशन होती। त्या पद्धतीने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांतजी देवरे सरांनी आदेशित केल्याप्रमाणे सदर ठिकाणी येऊन खात्री केली असता इन्फॉर्मेशन मधील घरामध्ये तसे चांबडे आढळून आले। त्याप्रमाणे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री के पाटील, त्याचप्रमाणे वेटरनरी डॉक्टर, नगर परिषदेची टीम असे सर्वांना पाचारण करून पुढील कारवाई करीत आहोत। धन्यवाद। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।